मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। संविधानिक आरक्षणासाठी परीट समाजाची मागणी। महाराष्ट्र परीट धोबी आरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शेठ खैरनार यांच्या आदेशाने शुक्रवार दिनांक 10/10/2025 रोजी समस्त सांगली जिल्हा परीट समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना परीट समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळाव्यात म्हणून निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली आहे की देशामध्ये परीट धोबी समाज कपडे धुणे व इस्त्री करणे हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे। एकाच देशात एकाच समाजाला वेगवेगळा न्याय कसा, तर याचे पुरावे देताना देशात 13 राज्यात व 5 केंद्रशासित प्रदेशमध्ये परीट समाज हा अनुसूचित जातीच्या सवलती घेत आहे। तसेच 1960 पूर्वी बुलढाणा व भंडारा जिल्ह्याला या सवलती मिळत होत्या। त्या पुराव्यानिशी महाराष्ट्रातील परीट समाजाला सर्व लागू कराव्यात असं सूचित करण्यात आलं आहे। या प्रसंगी सांगली जिल्ह्यातील गावखेड्यातून तालुक्यातून सांगली शहरातून बहुसंख्येने परीट समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या। सदरचं नियोजन वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अनिल साळुंखे, जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सोबत संजय जांभळे, सुनीता राक्षे, सुमनताई परीट, विनायकराव यादव, संजय साळुंखे, अशोक मामा शिंदे, सूर्यकांत परीट, सुवर्णताई शिंदे, विजयराव खेडकर, रोहन परीट, तुषार शिंदे, दिगंबर साळुंखे, विशाल रसाळ, बबन शिंदे, राजेंद्र पावसे, नामदेव शिंदे, सदाशिव साळुंखे, राजवर्धन रसाळ, कृष्णा मासाळ, महादेव परीट, सर्जेराव मासाळ, दिलीप घोडके, सुनील शिंदे, संदीप परीट, विठोबा कोरे, माधवराव साळुंखे, बबन डोंगरे, अनिता पवार, संगीता जाधव, रेखा पवार, स्वाती शिंदे, पुष्पा राक्षे, हितेश राक्षे, सुनील शिंदे, काजल शिंदे समाज बांधव उपस्थित होते। माझं नाव संजय लक्ष्मण साळुंखे, सविनय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना आज निवेदन देण्याकरता समस्त सांगली जिल्ह्यातील परीट समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। तर साहेबांना एकच विनंती आहे की आमचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्यांनी सविस्तर त्याचा पाठपुरावा करावा, त्याची पडताळणी करावी, अभ्यास करावा आणि भारत देशामध्ये परीट समाज हा त्याचा पारंपरिक व्यवसाय कपडे धुणे, इस्त्री करणे हा भारत देशामध्ये एकच असून जातीच्या रचनेनंतर काही राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये जवळजवळ 18 राज्यामध्ये आम्ही SC समाजाच्या सर्व सवलती घेत आहोत। महाराष्ट्र आणि इतर 12 राज्यामध्ये आम्हाला या सवलती मिळत नाहीत। तर आमचा व्यवसाय एक असताना देखील आम्हाला जातीच्या सवलती मात्र देशामध्ये वेगवेगळ्या दिल्या जात आहेत आणि या माध्यमातून आमच्या समाजावरती जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे नुकसान झालेलं आहे, आमच्यावरती अन्याय झालेला आहे। तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या समाजावर झालेला हा अन्याय त्यांनी दूर करावा आणि त्यांनी दिलेला तो शब्द आहे की विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी आझाद मैदानावरती जे आंदोलन झालं त्यामध्ये त्यांनी येऊन स्वतः शब्द दिलेला आहे की आमचा पक्ष ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी तुमचा अन्याय आम्ही दूर करू, हा शब्द त्यांनी पाळावा हीच एक विनंती करतो।